आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनाबाबत. श्रोते हो, आभासी चलन म्हणजेच क्रिप्टोकरन्सी हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही महिन्यात आभासी चलनात गुंतवणूक करा आणि फायदा कमवा अशा अर्थाच्या अनेक जाहिराती सातत्यानं टीव्ही आणि समाज माध्यमामधून समोर येत आहेत. सध्या तरी क्रिप्टोच्या वापरावर देशात कोणतीही बंदी नाही अथवा विशिष्ट नियमांचं बंधनही नाही. अर्थात या आभासी चलनांना नियंत्रित करण्याचं मोठं आव्हान सध्या सर्वच देशांसमोर आहे. आभासी चलनांचा उपयोग, त्यात वापरली जाणारी ब्लॉकचेन तंत्रज्ञानं याविषयी बोलताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलन या विषयावर सध्या भरपूर चर्चा चालू आहे. सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार करताना जे चलन वापर होतो, ज्या चलनांचा, त्या चलनामध्ये प्रामुख्याने डॉलर हे जगात सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले चलन आहे. अशा पारंपरिक कल्पनांना आणि चलनांना छेद देणारी यंत्रणा म्हणजेच आभासी चलन, ज्याला क्रिप्टोकरन्सी आपण म्हणू, त्यात बिटकॉइन किंवा वन कॉइन सारखी ही चलनं आता इंटरनेटच्या माध्यमातून अस्तित्वात आली. सर्वप्रथम बिटकॉइनचा शोध लागला तो सुमारे 2009 साली. सतोशी नाकामोटो नावाच्या एका जपानी संगणक तज्ज्ञाने याचा शोध लावला. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेच्या सहभागाशिवाय व्यवहार करणे शक्य आहे अशी संकल्पना नाकामोटो यांनी मांडली, ती बिटकॉइनच्या माध्यमातून. पारदर्शकतेच्या दृष्टीने बिटकॉइन केलेल्या सर्व व्यवहारांची नोंद ही एखाद्या शृंखलेमध्ये म्हणजे ब्लॉकचेन नावाच्या फाईलमध्ये होते आणि हे सर्व ब्लॉक एका शृंखलेत जोडलेले असतात आणि एखादं कठीण कोडं सोडवणं असं आपण जर गृहीत धरलं तर तसा तो ब्लॉक सोडण्यासाठी ते त्यांना सोडवावं लागतं आणि असा ब्लॉक खुलावून तो बिटकॉइनच्या शृंखलेत जोडला जातो. हे काम खूप कठीण असतं आणि त्यासाठी एकत्रितपणे काम करणारा एक जो गट कार्यरत असतो त्यांना हे बिटकॉइन दिलं जातं आणि अशा तऱ्हेने बिटकॉइनचा उगम झाला आणि बिटकॉइन हे व्यवहारांसाठी वापरण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. जोखमीचा व्यवहार जर विचार केला तर इथे लक्षात घेतलं पाहिजे की बिटकॉइन किंवा वन कॉइन अशा या आभासी चलनांना सध्या कुठेही नियामक नाही. जसं आपल्या भारताचा रुपया हा रिझर्व्ह बँक ही आपली मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल केला जातो, तसं बिटकॉइन किंवा वन कॉइन मध्ये असं कुठलीही यंत्रणा नाही. त्यामुळे तिथे जोखीम ही 5वीला पुजलेली आहे. आपण काही जर शेअर बाजारात आपण उलाढाल होते ती बघतो की शेअरच्या कंपन्यांचे कमी व्याजदराचे भाव होतात. जर बिटकॉइनचं आपण उदाहरण घेतलं तर एक गेल्या 3-4 वर्षांचा आपण उभाव केला तर 2017ला साधारण डिसेंबर महिन्यात बिटकॉइनची किंमत 17,900 होती. ती अचानक 13,800 आली, ती अवघ्या एक आठवड्यामध्ये. तसंच फेब्रुवारी 2018ला ती किंमत 6,200 होती. आजच्या घडीला ही किंमत साधारण 66,500 अमेरिकी डॉलर एवढे. हे सगळे अमेरिकी डॉलरचे आकडे मी तुम्हाला सांगितले. आणि ही जुलै 21 मध्ये 30,500 होती आणि जानेवारी 21 मध्ये 28,500 होती. म्हणजे एकंदरीतच ज्याला आपण व्होलॅटिलिटी म्हणतो बाजारातली, ती प्रचंड प्रमाणात इथे आपल्याला दिसून येते आणि इथेच जोखीमी मोठ्या प्रमाणात आहे. आता जी एक वैधता जर म्हटली तर रिझर्व्ह बँकेने बिटकॉइन किंवा अशा आभासी चलनं ही अवैध ठरवली होती. परंतु 2020 मार्चला सुप्रीम कोर्टाने हा त्यांचा मुद्दा ग्राह्य धरला नाही आणि त्याविरुद्ध रिझर्व्ह बँकेने काही, ज्याला आपण रिव्ह्यू पिटिशन म्हणतो, तसा काही फाईल करायचा विचार होता. पण मे 21 पासून चक्क बिटकॉइनचे व्यवहार आता बँकांमधून होऊ लागले आणि त्या दृष्टीने पावलं म्हणून आता एक नवीन बिल याची शक्यता आहे आपल्या सरकारकडून. ते आत्ताच्या पावसाळी अधिवेशनात आलं नाही तर बहुतेक हिवाळी अधिवेशनात येईल आणि त्या माध्यमातून एकूणच बिटकॉइनवरती कसा ताबा ठेवता येईल याचा प्रयत्न सरकार करणार आहे. आता ज्याला आपण वैधता म्हणतो, लिगॅलिटी म्हणतो, तर त्या दृष्टीने जपान, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, भारत अर्थात कॅनडा, सिंगापूर, रशिया यासारख्या देशांनी बिटकॉइनला मान्यता दिलेली आहे. आणि आता ह्या सगळ्यातून आपण जर बघितलं तर एक गट सध्या तयार झाला काही दिवसांपूर्वी. त्याच्यात रशिया, चीन आणि EU म्हणजे युरोपियन युनियनचे जे काही देश आहेत आणि अर्थात भारत, तर त्या सगळ्या मध्यवर्ती बँकांची एक मीटिंग झाली आणि त्यातून आता काही असा मार्ग काढला जातो की या बिटकॉइनला कशा तऱ्हेने आपण त्याच्यावरती नियमन करू शकू, त्याच्यावरती होणारं जे उलाढाल आहे त्याच्यावरती सरकार म्हणून आपण कर कसा लावावा यासंबंधी पूर्ण आता उहापोह चालू आहे. आणि लवकरच मला वाटतं जे संसदेत एक हे बिल येईल आणि त्यानंतर बिटकॉइन आणि वन कॉइन सारख्या या क्रिप्टोकरन्सीमधल्या आभासी चलनांना एक वैधता पूर्णपणे मिळेल.
श्रोते हो, आभासी चलनाचे अनेक प्रकार वापरात आहेत. परंतु या आभासी चलनांमध्ये बिटकॉईन सर्वाधिक प्रसिद्ध आहे. बिटकॉईन हे अधिकृत चलन नसल्यामुळे अधिकृत व्यापारात ते जास्त वापरलं न जाता अवैध कामांमध्ये त्याचा वापर जास्त होतो. बिटकॉईनच्या किमतीत सातत्यानं खूप उलाढाल होत असते. या चढ उतारांमुळे बिटकॉईन केवळ चलन म्हणून न वापरता त्याच्या किमतीतील बदलातून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सध्या किती बिटकॉईन चलनात आहेत, त्याची किंमत कमी अथवा वाढण्याचं कारण यात कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे बिटकॉईनसारखी आभासी चलनं उत्पन्नाची संधी जशी उपलब्ध करून देत आहेत, तसंच गुंतवणूक म्हणून त्यात मोठा धोकाही निर्माण होत आहे. याविषयी अधिक चर्चा करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, बिटकॉईन म्हणजेच आभासी चलन अर्थातच क्रिप्टोकरन्सी अशा या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणाऱ्या माध्यमांचा मंच बऱ्यापैकी आता भारतात खुला झालेला आहे. बिटकॉईन म्हणजेच आभासी चलन आणि क्रिप्टोकरन्सी यांचे व्यवहार अद्याप नियमित होत नसले तरीसुद्धा देशात या दिशेने आमूलाग्र पावले पडत आहे. याबाबत रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याविषयीची व्यवस्था आणि प्रणाली कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. सरकारने याबाबत लवकरच विधेयक आणण्याचा सुतोवाच केलेलंच आहे. तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे हे माध्यम गुंतवणूकदारांसाठी हितार्थ असेल असं मानलं जातं आहे. आंतरराष्ट्रीय बिटकॉईन म्हणा किंवा अथेर म्हणा अशी आदी आभासी चलनं ही बऱ्यापैकी व्यवहारात करता येत आहेत. मोठ्या रकमेची व्यवहार किंवा कोट्यवधी डॉलरचे व्यवहार या मंचावर होत आहेत. कोणत्याही थेट चलनाचा वापर न करता केवळ आभासी माध्यमातून असे कोट्यवधींचे व्यवहार आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या पार पाडले जात आहेत. म्हटलं भारतात येऊ घातलेली ही कर प्रणाली अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यानुसार गुंतवणूकदारांनी त्याबाबत अधिक सावधानता बाळगणं आवश्यक आहे. आपण पाहिलं आहे की यंदाच्या सण समारंभामध्ये आभासी चलनाबाबत व्यवहार करणारे अनेक मंच खुले झाले आणि ते कशा प्रकारे सावध आहेत, सुलभ आहेत आणि जोखमरहित आहेत याचा प्रसारही आपण पाहिला. देशामध्ये आभासी चलनामार्फत होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण तूर्त कमी असलं, अगदीच नगण्य असलं तरी ब्लॉकचेनसारख्या मंचाला मान्यता दिल्यानंतर आता ते व्यवहार वाढणार आहेत यात शंकाच नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी, विशेषतः मोठ्या गुंतवणूकदारांनी या मंचाचा वापर निर्धोकपणे आणि वैध मार्गाने करता यावा यासाठी येणारी कर प्रणाली अथवा व्यवहार प्रणाली नियमावली ही येऊ घालणार आहे. त्यानुसार त्याचे व्यवहार त्या चौकटींतर्गत होणार आहे. आभासी चलनाच्या व्यापारातून होणाऱ्या उत्पन्नावर कर आकारणी हे सुद्धा एक आव्हान आहे. गुंतवणूकदार म्हणून आणि सरकार म्हणून सुद्धा यात आव्हानं आहेत. याविषयी चर्चा करताना CA जयंत फाळके म्हणाले, बिटकॉईन व्यापारातून मिळालेलं उत्पन्न हे इन्कम टॅक्ससाठी कसे धरले जाईल? तर इन्कम टॅक्समध्ये सध्या कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष तरतूद नसल्यामुळे की बिटकॉईनवरती किंवा क्रिप्टोकरन्सीवरती टॅक्सेशन कसं करावं, सध्या सरकार किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर, आयकर अधिकारी ह्याचं टॅक्सेशन 3 प्रकारे करू शकतात. एक आहे कॅपिटल गेन, म्हणजे भांडवली नफा कॅपिटल गेन ह्याखाली, आणि ते पण शक्यतो लॉंग टर्म कॅपिटल गेन ह्याखाली ते धरू शकतात. दुसरा एक माध्यम आहे तुमचा क्वांटम किती आहे क्रिप्टोकरन्सीमधल्या ट्रेडिंगवरती, त्याच्याप्रमाणे तो ऑफिसर हे इन्कम बिझनेस इन्कम म्हणून पण धरू शकतो. हा दुसरा एक प्रकार होऊ शकतो. आणि तिसरं माध्यम आहे की हे पूर्णपणे इन्कम, स्पेक्युलेटिव्ह इन्कम या पद्धतीने धरलं जाऊ शकतं. जसं लॉटरीच्या केसमध्ये पूर्ण येणाऱ्या उत्पन्नावरती टॅक्सचा रेट वेगळा आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं डिडक्शन अलाउड नाही, त्या पद्धतीचं टॅक्सेशन इथे होऊ शकतं. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, त्याची क्वांटम, त्याचा म्हणजे संख्या, व्यवहारांची संख्या आणि हे सगळं बघता आणि त्या आयकर अधिकाऱ्याचा विचार विनिमय आणि त्याचा अनुभव आणि त्याने बघितलेली माहिती आणि त्याने घेतलेली जजमेंट, या सगळ्या बाबती या सगळ्या प्रकाराने त्याचं टॅक्सेशन डिपेंड्स होणार आहे. त्यामुळे टॅक्सेशन होण्याची शक्यता ह्या 3 माध्यमातून आहे. आत्ता सरकारने या संदर्भातली कुठलाही बदल इन्कम टॅक्स कायद्यात केलेला नाही, कारण सरकारचं अजून त्याविषयीचं क्रिप्टोकरन्सीविषयी, आभासी चलनांविषयीचं धोरण निश्चित झालेलं नाही. सुप्रीम कोर्टने त्यांना काही वेगळे मुद्दे मांडलेले आहेत, RBIने काही वेगळे मुद्दे मांडलेत आणि प्रॅक्टिकली सरकारला ते नियम वापरताना येणारे बाकीचे त्रास आणि राष्ट्रीय सुरक्षा या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांना निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी अजून कोणताही त्या बाबतीतला निर्णय घेतलेला नाही.
आणि असा निर्णय झाला नसल्यामुळे कुठल्याही कायद्यात त्याप्रमाणे बदल केलेले नाहीत. त्यामुळे हे बदल कसे होतील, कधी होतील हे कोणालाही माहिती नाही. सरकारी धोरण आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती काही कमेंट करणं योग्य नाही. राहिला प्रश्न याच्यातल्या गुंतवणुकीविषयीचा. गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याच्यावरती स्वतःचा अभ्यास आणि स्वतःची थोडीशी एक सूझबूझ किंवा अनुभव म्हणता येईल, अनुभवाची बाब वापरून यातली गुंतवणूक करावी. अन्यथा ही गुंतवणूक जोखमीची होऊ शकते. आणि आज डायरेक्टली कुठल्याही प्रकारचं कायदेशीर मान्यता नसल्यामुळे त्याला कुठलाही गुंतवणूक सल्लागार तुम्हाला ही गुंतवणूक करा असा सल्ला देणार नाही प्रत्यक्षरित्या. क्रिप्टो व्यवहार आणि मालमत्तांसाठी ठोस नियमन हे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यकच आहे. जगभरात सर्वत्र त्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र पूर्ण बंदी घालणं हे आव्हानात्मक ठरेल असं दिसतंय. क्रिप्टो करन्सीशी निगडीत गुंतागुंतीचे सीमापार व्यवहार पाहता कोणत्याही एका देशाला ही समस्या एकट्यानं सोडवता येणार नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र यावं लागेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन प्रज्ञा जांभेकर.